अलिबाग तालुक्यातील उमठे धरणाची अवस्था सध्या धरण उशाला आणि कोरडं घशाला अशी झाली आहे। 1978 मध्ये बांधलेल्या या धरणाला 48 वर्ष उलटली तरी आजतागायत एकदाही गाळ काढण्यात आलेला नाही। परिणामी 87 दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या धरणात आता फक्त गाळच शिल्लक आहे। या भीषण दुर्लक्षामुळे रामराज, रेवदंडा, नागाव आणि चौलसह 60 गावातील जवळपास 60,000 नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट ओढवले। दूषित पाण्यामुळे परिसरात रोगराई वाढली असून स्थानिकांचा संताप अनावर झालाय। रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी उमठे धरण संघर्ष समितीचे ॲडव्होकेट राकेश पाटील यांच्यासह प्रत्यक्ष धरणावर जाऊन पाहणी केली। प्रशासकीय उदासीनता आणि निधी खर्चातील भ्रष्टाचाराचा आरोप करत डॉक्टर राऊळ यांनी या पाणी प्रश्नासाठी शेवटपर्यंत लढा देण्याची ग्वाही दिलीये। आता प्रशासन या 48 वर्षाच्या साचलेल्या गाळाला बाहेर काढणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। मी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून खूप वर्षापासून बघतोय की इथे जॅकवेल तुटलेला आहे, फिल्ट्रेशन प्लांट बांधलेला आहे पण तो चालू नाहीये। तर त्यामुळे नक्कीच पाणी चांगलं स्वच्छ जनतेला मिळत नाहीये। आणि धरणावर आता आम्ही आलो, जेमते म्हणजे गाडी तिकडे पार्क करून अर्धा तास चालत आणि दगड दोंडे पार करत आलोय। तर सोयी सुविधा व्हायला पाहिजे। पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो मुख्यत्वे करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लवकरात लवकर सुखकर व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि मी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे। मी ज्या विभागात राहतो नागाव, पर्यटनदृष्ट्या एवढा सुंदर आणि रोज पर्यटक लाखो पर्यटक तिथे येत असतात आणि सुंदर समुद्रकिनारा आहे। पण समुद्राच्या बाजूनी जे बॅकवॉटर खाडी येते, खाडीच्या बाजूला तुम्ही बघाल तर सगळ्या विहिरी या खाऱ्या पाण्याच्या किंवा मुसळ पाण्याच्या आहेत। तसंच माझ्या विभागात थेरोंडा, पाचपाडे आहेत, आग्राव सारखा एरिया आहे जिथे मच्छी व्यवसाय आणि सगळा माझा कोळी समाज, माता भगिनी तिथे राहतात आणि त्यांचा आता व्यवसायाचा टाइम आहे, ज्यांचा आता सीझन आहे मच्छी पकडण्याचं। आता ते आपल्याकडे 2 दिवसांनी 4 दिवसांनी पाणी जातंय, कुठे जातच नाही आहेत। तर ह्या माझ्या मच्छीवाल्या ज्या भगिनी आहेत त्या पाण्याची वाट बघतात सगळा व्यवसाय सोडून। हे कुठपर्यंत चालणार आहे? त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि रोजच्या रोज आपल्याला आपल्या गावात स्वच्छ आणि सुंदर पाणी जायला पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्नशील आहे। सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आपलंही स्वागत करतो। सन्माननीय सचिन राऊळ साहेब जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आहेत। रायगड जिल्हा परिषदेचा असा माझ्या माहिती म्हणजे 15-20 वर्षाच्या माहितीतला पहिले सदस्य असतील की ते निवडून आल्यानंतर त्यांनी पहिला विषय जिल्हा परिषदेमध्ये उमटे धरणाचा पाण्याचा विषय मांडला। सर्वात विषय महत्त्वाचा उमटे धरण हा रायगड जिल्ह्यातला एक अस्तित्वाचा विषय झालेला आहे। मागच्या 16-17 वर्षांपासून आम्ही हा विषय घेतलेला आहे। रायगड जिल्हा परिषदेकडे पैसे आहेत। रायगड जिल्हा परिषद स्वप्न दाखवते मोठी आहेत, सगळे अर्थसंकल्प मांडतोय पण कोटी, पण ती सगळी आहेत खोटी। ही सगळ्यात डेंजर भूमिका जिल्हा परिषदेची आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे जे उमटे धरण आहे ती 47 गावं आणि 33 आदिवासी वाडे आहेत। या 33 आदिवासी वाड्यांपैकी कोणताही आमचा पुरुष बांधव जेंट्स माणूस पाणी भरत नाही। ते पाणी आमच्या महिला भगिनींनाच भरावं लागतं। आता कालचाच लोकसभेचा मुद्दा महिलांच्या आरक्षणाच्या बाबतीत आपण पाहिला असेल, जे झाले ते जगाला माहीत आहे। परंतु ज्या काही महिला कॉफी आणि थंडा बिस्किट खाऊन जे बाईट देत आहेत टीव्हीच्या माध्यमातून, त्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही एकदा तरी आमच्या उमटे धरणावर येऊन बोला की आमच्या महिलांच्या बाबतीत हे प्रश्न आहेत। मग तुम्हाला कळेल की इथे उमटे धरणावर येताना किती मोठा नाकीनऊ येतो। इथे धरणावर जर एखादी आपत्ती आली तर यायला काय धरणावर यायला साधी व्यवस्था नाही, रस्ता नाही चांगला, जेणेकरून ह्या धरणावर कोणी येऊ नये। जिल्हा परिषदेला मी जाहीरपणे विनंती करतो की आपण 175 कोटींचा अर्थसंकल्प मांडता। 175 कोटींमध्ये जी मुख्य धरणं आहेत त्या धरणांना तुम्ही काय देणार आहात? माझी वाकडीकर साहेबांना विनंती आहे राऊळ साहेबांच्या माध्यमातून की जे 52 कोटी 15 वित्त आयोगात जमा आहेत त्यातले जे 2 कोटी तुम्ही खर्च केलेत आणि शिल्लक जे 50 कोटी आहेत त्याच्यापैकी आम्हाला किमान 15 कोटी तर द्या। आणि जर सरकारकडे यंत्रणा नसेल धरणाचा गाळ काढायची तर ते 15 कोटी आमच्यासारख्या सामाजिक संस्थांना द्या। आम्ही चाराण्याचा पण हिशोब देतो आणि आम्ही गाळ काढतो। धरणाचा गाळ काढणं कठीण नाही आहे,
बघा, ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झालेल्या आहेत, त्या आता पालकमंत्री पण होत्या, त्यांना पण विषय माहीत नाही अशातला भाग नाही आहे. मागजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीचे सन्माननीय दिलीप बोरशेठ छोटम शेठ मागच्या वर्षी सत्कार समारंभाच्या वेळी बोलले, अरे मी या जिल्हा परिषदेचा समाज कल्याणचा सभापती, मलाच ही जिल्हा परिषदेचं उमटे धरण कुठं आहे हे मला माहीत नाही. एवढी मोठी शोकांतिका आहे. आपण पाहू शकता ते तिकडे जॅकवेल आहे, जवळजवळ 14 वर्ष झाले ते जॅकवेल तुटलेला, तिथला संपर्कच तुटलेला आहे. जॅकवेल तुटल्यामुळे पाणी जे सोडणं आहे ते कंट्रोलिंग आता जिल्हा परिषदेकडे नाही आहे. जिल्हा परिषद फक्त काय करते की हवा सोडतात. गेल्या वर्षी आम्ही पुन्हा धरणात उतरणार होतो, राहुल साहेब असतील, निखिल मयेकर असतील, सन्मानित चित्रलेखा पाटील मॅडम असतील, छोटम शेठ असतील, सुरेंद्र म्हात्रे असतील, अनेक सामाजिक संस्था असतील, हे सगळे गेल्या वर्षी आम्ही पुन्हा उतरणार होतो. सगळ्यांनी आम्हाला संपर्क केला होता. पण जिल्हा परिषदेने एक गुगली अशी टाकली की आम्ही जलजीवन मिशनचा जो 8 कोटीचा निधी आहे तो 8 कोटीचा निधी देतो आणि आम्ही सुरुवात करतो धरणात. नंतर काय झालं, ज्यावेळी आम्ही मृदा इथे माणगावच्या पाणी पुरवठा विभागाकडे गेल्यानंतर असं कळलं की 4 लोकांनी फॉर्म भरलेत आणि बाकीचे टेंडर भरलीत, पण टेंडरमध्ये माहिती अपूर्ण असल्यामुळं ती टेंडर काढता येणार नाही. तर माझी सरकारला विनंती आहे, ही फसवेगिरी आहे, ही मामूगिरी आहे ना, ती लोकांना सांगा. आमच्यासारख्या शिकलेल्या वकिलांना नका सांगू. आमच्याकडे संपूर्ण शिकलेली टीम आहे. तुम्हाला जर नसेल करायचं तर तुम्ही स्पष्ट सांगा. उमटे धरणात जिल्हा परिषद 1 रुपयाचा खर्च करणार आहे. अनेक सेवाभावी सामाजिक संस्था आहेत ज्या हजारो कोटी रुपये द्यायला तयार आहेत. पण आम्ही इथं काम करायला आल्यानंतर सांगतात की जिल्हा परिषदेच्या ताब्यातलं आमचं धरण आहे, तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका. एकही जिल्हा परिषदेचा एकही सदस्य इथे आला नाही धरणाचं काम जवळजवळ 1.5 महिना काम चालू असताना बघायला. ही मोठी शोकांतिका आहे ना. तुमची जबाबदारी आहे, धरण तुमच्या ताब्यात आहे, तुमच्या मालकीचं आहे, तुम्ही यायला नको इथे. हा मूर्खपणा सोडा. सन्माननीय राहुल साहेब म्हणजे आम्ही खरोखरच आमच्या ह्याच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो, कारण जेणेकरून हा विषय जो आहे हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे आणि ह्या सेन्सिटिव्ह विषयाला सगळ्यांनी न्याय देणं गरजेचं आहे. मी तमाम रायगड जिल्ह्यातल्या पत्रकार संपादकांचा मी आभारी आहे की त्यांनी प्रत्येक वेळी हा उमटे धरणाचा विषय मांडलेला आहे. आता अजून 1-1.5 महिना पडलेला आहे उमटे धरणाचा गाळ काढायला. कठीण काही नाही. आपण जर ठरवलं तर सगळं गाळ निघणार आहे. वाकडीकर साहेब, जिल्हा परिषदेचे राहुल साहेब, ही जी नवीन आलेली जी टीम आहे, यंत्रणा ही हुशार आहे. तर त्यांना मी जाहीर आवाहन करतो, वाकडीकर साहेबांनी जाहीर आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपली जिल्हा परिषदेची एक टीम येऊन उमटे धरणाची पाहणी तर करा. जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेलं धरण ते तर बघा, नाहीतर उपयोग काय. तर जाहीर आवाहन आहे की ह्या उमटे धरणाचा गाळ यंदा निघेल अशी आम्ही राहुल साहेबांच्या वतीने आवाहन करतो आणि आशा बघतो. ज्या पद्धतीनं निधी या ठिकाणी उपलब्ध केला जातो, कुठेतरी भ्रष्टाचाराचा वास येतो का, अशी काही शंका आहे का? बघा, गेल्या वर्षी 8 कोटी जाहीर केले होते. त्याच्या पेपरमध्ये अनेक बातम्या सुद्धा आल्या होत्या की उमटे धरणाला 8 कोटी मिळाले, 8 कोटी मिळाले. काही ठिकाणी असं झालं की 2 का 4 कोटी रुपये उमटे धरणातले 8 कोटी मागे निघून त्यातला टेंडर बिल काढून लंपास केलेला आहे. तर नंतर शेवटी जाऊन आम्ही पाहिलं पण ते टेंडर रद्द झाली. पण विषय असा आहे की आता उमटे धरण हे आता जिल्हा परिषदेकडे प्रोडक्टिव्ह काम आहे, म्हणजे पैसे काढण्याचं एक साधन म्हणता येईल किंवा माध्यम म्हणता येईल. पण तो आता आम्ही काम ते तसं करून देणार नाही. हा वास, हा जो पैशाचा भ्रष्टाचाराचा वास आहे, त्याला आम्ही आता चांगला बौद्धिक धूप लावून तो वास आम्ही दुर्गंधी ते आम्ही साफ करणार आहोत. आमच्यासोबत यंगस्टार नेतृत्व आहे, राहुल साहेब आहेत, अनेक नेते आहेत. तर आता जिल्हा परिषदेमध्ये आम्ही हा जो धरणाच्या नावावर काढलेला जो गाळ आहे आणि गाळाच्या नावावर हा जो आपण म्हणताय भ्रष्टाचाराचा गाळ आहे, तो आम्ही आता ह्यापुढे करून देणार नाही.